नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज तारीख आहे 19 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाची खुशखबर अशी आहे की ई-केवायसी करण्यासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सोबत आता पैशांचा पाऊस या ठिकाणी होणार आहे, कारण की तुम्हाला लाडक्या बहिणींना 17व्या हप्त्यासोबत 18व्या हप्त्याचं सुद्धा वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे. 3000 प्लस 2100 रुपयांचं वाटप या ठिकाणी होणार आहे. ई-केवायसी साठी आता नवीन तारीख जाहीर झालेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी बाकी होती. जवळपास 1 कोटी ते 1.25 कोटी लाडक्या बहिणींची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि त्यानंतर आता ज्या राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना ई-केवायसी करण्यासाठी नवीन तारीख देण्यात आलेली आहे. खूप जास्त प्रमाणामध्ये मुदतवाढ वाढवलेली आहे. जवळपास 40 दिवस मुदतवाढ वाढवलेली आहे, म्हणजे जवळपास 1.25 महिना तुम्हाला एक्स्ट्रा तारीख आणि एक्स्ट्रा वेळ दिलेला आहे ई-केवायसी करण्यासाठी. भरपूर लाडक्या बहिणींची ई-केवायसी पेंडिंगला होती. तसेच लाडक्या बहिणींना बघा, ऑक्टोबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप झालेला आहे. त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे लगेच ताबडतोब वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. 3000 रुपये काही महिलांना डबल हप्ता मिळणार आहे. तसेच तुम्हाला नवीन 1500च्या रकमेमध्ये 600 रुपयांची वाढ करून 2100 रुपयाचा हप्ता सुद्धा लवकरच देण्यासंदर्भात शासन निर्णय या ठिकाणी होणार आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. आता लगेच 17वा प्लस 18वा हप्ता वाटप होतोय. मग हा जो 17वा हप्ता आहे नोव्हेंबर महिन्याचा, हा हप्ता एक्झॅक्टली कोणत्या तारखेला मिळणार, किती वाजता हे पैसे जमा होणार, या संदर्भात आपण सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला डेट सांगणार आहे, टायमिंग सांगणार आहे की किती वाजता तुम्हाला पैसे मिळतील. ठीक आहे. तर बघा, युट्यूब वरती जे अवॉर्ड्स मिळतात, तर बघा, सर्वात पहिला जो युट्यूब अवॉर्ड असतो सिल्वर प्ले बटन. ज्यावेळेस चॅनल वरती 100K म्हणजे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यावेळेस हा युट्यूब चॅनलचा अवॉर्ड मिळत असतो. त्यानंतर दुसरा अवॉर्ड असतो गोल्ड प्ले बटन. हे जे गोल्ड प्ले बटन आहे, गोल्डन प्ले बटन, ठीक आहे, हे ज्यावेळेस 1 मिलियन म्हणजे 10 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतात त्यावेळेस 1 मिलियन वरती हे बटन मिळत असतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस चॅनल वरती 10 मिलियन म्हणजे जवळपास 1 करोड सबस्क्रायबर कंप्लीट होतात त्यावेळेस डायमंड प्ले बटन त्या चॅनलला मिळत असतं. हे सर्व आपल्याला अचीव करायचं आहे. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. सबस्क्राईब बटन दाबायला विसरायचं नाहीये. हे तिन्हीच्या तिन्ही अवॉर्ड्स आपल्याला अचीव करायचे आहेत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. त्यामुळे सर्वांनी सबस्क्राईब बटन नक्की दाबा. ठीक आहे. तसेच बघा, आता पैसे वाटप होणार आहेत 17व्या हप्त्याचे लाडकी बहीण योजनेच्या. ठीक आहे. तर हा जो 17वा हप्ता आहे, या हप्त्याचे पैसे सर्वांना मिळणार आहेत. डेट या ठिकाणी फायनल करण्यात आलेली आहे. सर्वात अगोदर ज्या बँकेमध्ये पैसे जमा होतील त्या बँकेचं नाव आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक. जर तुम्ही या बँकेचं अकाउंट जोडलं असेल तर सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहेत. सर्वात अगोदर तुमच्या बँकमध्ये किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये सर्वात आधी हा हप्ता जमा करण्यात येणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट मिळत आहे. त्यानंतर तुम्ही जर इतर बँकेचं अकाउंट जोडलेलं असेल, जसं की SBI बँक असेल, HDFC बँक असेल, ठीक आहे, त्यानंतर अन्य कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असेल, त्या बँक ऑफ बरोडा असेल, कोणत्याही, सर्व बँकेमध्ये हे पैसे वाटप होणार आहे. आणि ताबडतोब आता 17व्या हप्त्याचं गिफ्ट सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये, बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. यामध्ये मग बघा, चंद्रपूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, ठाणे जिल्हा, पुणे जिल्हा, मुंबई, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सर्व 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता लगेच 17व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये सरकार जमा करणार आहे. तर बघा, मगाशी तुम्हाला सांगितलं, सर्वात अगोदर जे पैसे जमा होणार आहेत ते पैसे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये होणार आहे. म्हणजे जर तुम्ही पोस्ट बँकेचं अकाउंट जोडलं असेल तर सर्वात अगोदर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर बघा, ऍक्सिस बँक आहे, इंडसलँड बँक आहे, IDBI बँक आहे, इंडियन बँक आहे, कॅनरा बँक, युनियन बँक, IDFC फर्स्ट बँक, सिटी बँक, SBI बँक, RBL बँक, येस बँक असेल, बँक ऑफ बरोडा, ICICI बँक असेल, कोटक बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, HDFC बँक असेल, युको बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक, या सर्व बँकांमध्ये
त्यानंतर पैसे जमा होणार आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच बँकेमध्ये आजपासून या ठिकाणी बघा लवकरच अपडेट येणार आहे. सर्वच बँकेमध्ये 17वा हप्त्याचे गिफ्ट जमा होणार आहे. आत्ताची सर्वात मोठी जी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट आलेली आहे ती अपडेट होती की ई-केवायसी संदर्भात. आता बघा ई-केवायसी भरपूर महिलांची कंप्लीट झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1,25,00,000 महिलांची ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांचा काही प्रॉब्लेम नाहीये, त्यांनी व्यवस्थितपणे ई-केवायसी केलेली आहे, त्यांची पूर्ण सुद्धा झालेली आहे. आता या सर्व बहिणींना कायमस्वरूपी लाभ मिळणार आहे. आता ज्या महिलांची ई-केवायसी पेंडिंग होती, आता बघा ई-केवायसी करण्यासाठी जी जुनी तारीख होती, लास्ट डेट होती ती होती 18 तारखेपर्यंत, 18 नोव्हेंबर म्हणजे कालची तारीख. कालचा दिवस संपलेला आहे, परंतु भरपूर महिला अशा होत्या की ज्यांची ई-केवायसी करणे किंवा ई-केवायसी होणे पेंडिंगला होते. तर अशा महिलांसाठी खुशखबर आलेली आहे. तुम्हाला आता मुदतवाढ देण्यात येणार आहे. नवीन तारीख जाहीर झालेली आहे आणि जवळपास अजून 1 ते 1.25 महिना तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे. आता लास्ट डेट कोणती आहे ई-केवायसी करण्यासाठी या संदर्भात सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मराठी NK त्या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलचं सबस्क्राईब बटन, व्हिडिओचं लाईक बटन आणि शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका. इंस्टाग्राम असेल, फेसबुक, व्हॉट्सअप सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा लाडकी बहीण योजना ई-केवायसी संदर्भात आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी ची प्रक्रिया आता भरपूर महिलांची पूर्ण झालेली आहे. तर बघा ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन किंवा असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. सर्व 36 जिल्ह्यातील महिलांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला तुमच्या योजनेचा लाभ कायमस्वरूपी मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी करावीच लागणार आहे असं मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. आणि मुदतवाढ दिलेली आहे बघा 31 डिसेंबर 2025 म्हणजे जुनी जी तारीख होती ती होती 18 तारीख, 18 नोव्हेंबर. ठीक आहे, तुम्हाला अजून 40 दिवस वाढवून दिलेले आहे, 40-45 दिवस ई-केवायसी करण्यासाठी. आता कोणाचीही ई-केवायसी पेंडिंगला राहणार नाही, सर्वांना लाभ कायमस्वरूपी मिळत राहणार आहे. तसेच आपल्या चॅनलवरील ऑल व्ह्युअर्स अँड सबस्क्रायबर्स सर्वांना धन्यवाद, सर्वांना थँक्यू. तुम्ही सर्वांनी आपल्या या युट्यूब चॅनलवरती खूप चांगला सपोर्ट आणि प्रेम या ठिकाणी दाखवलेला आहे. तुमच्या आशीर्वादाने आपल्या चॅनलवरती 1,00,000+ सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत. चॅनलला सिल्वर अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच आपल्याला गोल्ड प्ले बटन सुद्धा अचीव करायचं आहे. आता सध्या जे आपल्याला नेक्स्ट टार्गेट असणार आहे ते असणार आहे 200K सबस्क्रायबरचं. 132K सबस्क्रायबर्स कंप्लीट आहेत. ठीक आहे, ज्या दिवशी 200K सबस्क्रायबर होतील त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे स्पेशल गिफ्ट वाटप केलं जाणार आहे. तर बघा लाडकी बहीण योजना ई-केवायसी संदर्भात अपडेट आलेले आहे. तर बघा ई-केवायसी साठी आता जी काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील, आता बघा ई-केवायसी करण्यासाठी आता नवीन ऑप्शन ऍड करण्यात आलेला आहे. मग तुम्हाला बघा अपलोड करावी लागणारी जी कागदपत्रे आहेत ती महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी अपलोड करावे लागतील. आता भरपूर महिला ज्यांचं म्हणजे एकल महिला असतील, विधवा, घटस्फोटित ज्या महिला होत्या त्यांना ई-केवायसी करण्याची त्यांची पेंडिंगला राहिली होती. तर त्यांनी काय करायचं आहे बघा, पती किंवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला तिथे अपलोड करावे लागेल. घटस्फोट जर झाला असेल तर घटस्फोटाचे कागदपत्र जे काही असतील ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत. आता वेबसाईट वरती नवीन ऑप्शन येत आहे. तर बघा महायुती सरकारच्या शासनामध्ये किंवा सरकारमध्ये ही जी योजना आहे ही योजना खूप चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना चांगल्या प्रकारे होत आहे, सुरू आहे. कंटिन्युअसली ही योजना सुरू आहे. या योजनेचे प्रत्येक महिन्याचा हप्ता बहिणींना मिळत आहे. ठीक आहे, तर असा एकही महिना नाही ज्या महिन्यामध्ये हप्ता मिळाला नाही. तर बघा ई-केवायसी प्रक्रियेसाठी आता राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणीमुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-केवायसी पूर्ण करणे त्यावेळेस शक्य झाले नव्हते. आता त्या सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पात्र भगिनींनी त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल
करण्यात आलेले आहेत। बघा योजनेच्या ही जी वेबसाईट होती ई-केवायसी ची, या वेबसाईट मध्ये आता हवे तसे बदल करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जी महिलांना अडचणींना सामोरं जावं लागत होतं ई-केवायसी करताना, त्या अडचणीला आता त्यांना सामोरं जावं लागणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, तुम्हाला ई-केवायसी साठी जी मुदतवाढ दिलेली आहे ती देण्यात आलेली आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत। तर सर्वांनी ई-केवायसी करून घ्या। तर बघा स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे ते पाहूया। तर ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। तर सर्वांनी ई-केवायसी पूर्ण करावी, जेणेकरून तुमचा जो लाभ आहे तो कंटिन्युअसली सुरू राहील। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला जे मिळणारा लाभ आहे दर महिन्याला तो बंद होऊ शकतो। ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी ई-केवायसी करा। आता बघा तुम्हाला जो लाभ दिला जात आहे दर महिन्याला तो दिला जात आहे 1500 रुपयाची रक्कम। आता नवीन फॉर्म कधी सुरू होतील, नवीन ज्या महिलांना या योजनेतून लाभ मिळवायचा आहे त्यांना कधीपर्यंत संधी मिळेल, तर बघा अर्ज भरण्यासाठी जी सुरुवात झाली होती, सर्वात पहिला जो अर्ज भरला होता तो 1 तारखेला भरला होता 1 जुलै 2024 आणि शेवटचा जो अर्ज भरला होता या योजनेसाठी तो भरला होता 15 ऑक्टोबर 2024। तर बघा हे लास्टची डेट होती, त्यानंतर नवीन फॉर्म घेतले नाहीत, म्हणजे 16 ऑक्टोबर 2024 पासून नवीन अर्ज नवीन फॉर्म या योजनेमध्ये घेतले नव्हते। ठीक आहे, तर हे तुम्हाला आता नवीन फॉर्म कधी भेटते, तर बघा जोपर्यंत या संदर्भात नवीन महिलांना संधी दिली जात नाही किंवा त्या संदर्भात जोपर्यंत शासन निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार नाही नवीन अर्ज करण्यासाठी। ठीक आहे, तसेच आपल्या मराठी निकिता युट्यूब चॅनल तर्फे ज्या दिवशी बघा मगाशी व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी आपल्या चॅनल तर्फे 2 पैठणी साड्यांचा गिव्हअवे केला जाणार आहे। तुम्ही सुद्धा या पैठणी साड्या जिंकू शकता। 100K सबस्क्रायबर ज्यावेळेस झाले होते त्यावेळेस आपल्या चॅनल तर्फे 1 पैठणी साडीचा गिव्हअवे केला होता, फ्री मध्ये साडी वाटप केली होती। तुम्ही सुद्धा पैठणी साडी जिंकू शकता। ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा। गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे, त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आणि जे पण लकी विनर असतील त्यांना ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील त्या दिवशी त्यांच्या ऍड्रेस वरती पोस्टाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या व दर्जेदार क्वालिटीची पैठणी साडी पाठवण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करा, तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी। तसेच आपल्या मराठी निकिता युट्यूब चॅनलचं जे नेक्स्ट टार्गेट असणार आहे, बघा आता सध्या सिल्वर बटन अचिव्हमेंट आपली झालेली आहे, नेक्स्ट टार्गेट गोल्ड बटन जे 10 मिलियन वरती असणार आहे, त्यानंतर नेक्स्ट टार्गेट असणार डायमंड प्ले बटन जे 10 मिलियन सबस्क्रायबर वरती असणार आहे। हे सर्व टार्गेट्स आपल्याला अचीव करायचे आहेत, हे सर्व नेक्स्ट टार्गेट असणार आहे। त्यामुळे सर्वांनी या चॅनल वरती भरभरून सपोर्ट करा, सबस्क्राईब बटन दाबायला विसरू नका। ठीक आहे, तुम्हाला A to Z अपडेट सर्वात अगोदर आपल्या युट्यूब चॅनल वरती दिली जाणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तसेच आता बघा महिलांसाठी खुशखबर आहे, महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी खुशखबर, PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन आता वाटप केली जाणार आहे। आता बघा शिलाई मशीन फुकटात मिळणारी हीच ती योजना आहे ज्या योजनेमध्ये तुम्हाला फ्री मध्ये शिलाई मशीन मिळेल, परंतु यासाठी काही पात्रता असणार आहे, काही अटी असणार आहे। नक्की कोणाला ही शिलाई मशीन फ्री मध्ये मिळणार या संदर्भात अपडेट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिली जाईल। त्यामुळे सर्वांनी चॅनलचं सबस्क्राईब बटन दाबून नेक्स्ट व्हिडिओसाठी वेट करा, उद्यापर्यंत तुम्हाला ती अपडेट मिळेल। ठीक आहे, आता बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला 17वा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याचं पैसे या ठिकाणी जमा होणार आहे। तर 17व्या हप्त्याची जी अपडेट मिळालेली आहे त्यानुसार 17व्या हप्त्याचे जे पैसे आहेत ते 25 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान जमा होणार आहेत। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।